काका? माझं नाव कांतीलाल नरसिंह मुळी. मी राहणार माळेगाव फॅक्टरी. माझी जमीन टोटल 6 एकर आहे. त्यामध्ये हमेशा 3 एकर ऊस असतो. मी त्यामध्ये ॲग्री प्रोटॅक्ट, ॲग्री नॅनोटॅक, ॲग्री हुमिक, ॲग्री 82 आणि ग्रॅनूज आणि ते काय दुसरं खत एक असतं ना, ॲक्वाजल, हां. हे एवढंच वापरतो. बाकी ऊसामध्ये युरिया मिक्सचर एकदम डेड स्टॉप आहे, बंद केलेला आहे. कधीपासून बंद केलं आहे? आता 2 वर्ष झालं केलेलं आहे. आता सध्या माझा ऊस तुटून जाणारा 32 कांड्यावरती. बरं, मग आता गेल्या वर्षी तुटून गेलेला एकरी सरासरी ॲव्हरेज काय पडलं? तुम्हाला गेला 90 टनाचं. 90. बरं, हे ज्या वेळेला वापरत नव्हता, युरिया वापरत होता तेव्हा काय average? 60-70 पर्यंत जायचो ज्यादा. बरं, आणि मग खर्च जे युरिया मिक्सर वापरत होता त्याचा खर्च आणि हे वापर त्याचा खर्चात काय फरक? जमीन आसमानचा फरक आहे. कारण का की पहिलं मला युरिया मिक्सरच्या म्हणजे 10 बॅग हे टाकावं लागायच्या, 10-15 एकराला. आता फक्त हे एकच फक्त ती बॅग टाकली होती तुमची, ते काय त्याला म्हणतात, ती तुम्ही चमचा होमिक नाही, एक चमचा टाकायला सांगितलं होता ना, ॲक्वाजल. हां, त्याच्यासाठी ती एक बॅग टाकली होती. कारण ते टाकताचे आहे ना मला. बरं, त्यासाठी हे वापरलं होतं आपलं 10-20. बरं, तेवढं वापरलं होतं. बस. बरं, म्हणजे तुम्हाला हे प्रोडक्ट्स, वेस्टीजचे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला फायदा जाणवतो? हा फायदा म्हणजे नक्की. माझी जमीनच चोपण पड होती. आता एकदम बस खुरपायला वगैरे सगळं काय आणि त्याच्यात गांडूळ पैदा झाले. गांडूळ बी नव्हती होत. क्या बात आहे. हां, एवढी मऊ चालते ना जमीन. नाही तर चोपणाचे ट्रॅक्टर जर निघाला तर चिपाच निघतात. आत्ता सध्या मी नांगरट केली तरी बी माझी नॉर्मल नांगरट. माळेगावमध्ये कुठल्या बाजूला तुमची जमीन? येळे वस्ती तिकडे, म्हणजे त्या बाजूला जमिनी खराब आहेत, खराब आहे, सगळं शार पुढे. ओके, धन्यवाद काका. वेस्टीज ॲग्री प्रोडक्ट्सच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.